सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आई हनुमंत बिराजिए कथा करमति अनुसार प्रेम सहित गद्दीधर पधारे पवन कुमार। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखने सीता सहित हृदय बसहु सूरदूत। मनोजय मारुत तुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजयं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर बोले नमः शिवाय हर हर बोले
हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय चला भाग्यवान दानव चला चराचरामध्ये वास करणारी अजन्मता तो भगवान शिवजी आणि अशा त्या भगवान शिवजींच्या कृपेने शनेश्वर भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि आदिशक्ती सप्तशृंगी माता त्या शक्तीच्या ही कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि सुरुवात केलेला हा शिव महापुराण कथा यज्ञ आणि या ठिकाणी आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस आहे. आणि या 5व्या दिवसाच्या कथा सत्रामध्ये आपण त्या भोलेनाथाचं सगुण चरित्र या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व ग्रामस्थांचं सहकार्य, गावातील अन्नदाते, द्रव्यदाते, श्रमदाते सर्व, तसेच
शिवशक्ती मंडळ यांचं नियोजन आहे आणि हरिभक्तपरायण परमपूज्य ज्ञानेश्वरजी माऊली यांचं आपल्या सप्ताहाला मार्गदर्शन आहे. त्यामध्ये वडीलधारी मंडळी सर्व माता भगिनी तरुण बांधव आणि मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी हा आनंद घेतात. शिवपुराण कथा श्रवण करत असताना फलाची अपेक्षा ठेवून कथा कधी श्रवण करू नये. चांगलं आहे का? म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐकलं म्हणजे तुमचा गैरसमज होणार नाही. आणि नेमकं काही गोष्टीच्या आपण सूचना द्यायला लागलो ना की एखाद्याचं लक्ष इकडे तिकडे जातं, तेवढंच मग ते मुकून जात. कोणतीही गोष्ट कशा करता सांगितली हे फार महत्वाचं आहे. मग त्याकरता काय लागेल आपलं त्या चिंतनाकडे लक्ष असावं लागेल. फलाची अपेक्षा ठेवून जर भक्ती केली ना तर उशिरा फल मिळेल, कदाचित मिळणार सुद्धा नाही. गीतेमध्ये सुद्धा सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ही जीवाने काय करावं, त्याचं कर्म करत राहावं, फल देणं माझं काम आहे. म्हणून कथा असेल, मंदिरात आपण आल्यानंतर फलाची अपेक्षा ठेवायची नाही. मनोकामना तो पूर्ण करत असतो एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला काय पाहिजे हे त्याला माहिती आहे. एवढी भक्ती करा की त्याच्यावर आपलं ऋण झालं पाहिजे आणि त्याच्यावरती ऋण झाल्यानंतर मग त्याला आपल्या ऋणातून मुक्त व्हायची तळमळ त्याला लागायला पाहिजे. जसं एखाद्या माणसाचं कर्ज झाल्यानंतर जसं इमानदार जर असला देणारा तर त्याला जशी तळमळ लागते, तसं देवालाही भक्ताचं ऋण हे सहन होत नाही. तुकोबाराने सुद्धा भगवान परमात्म्याने सांगितलं होतं की तुकोबा, अरे तुझं ऋण माझ्यावर झालं, काहीतरी माग तू. मग त्याला मागत असताना तेवढं आपलं ऋण त्याच्यावर झालं पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? नाही तर काय मागायचं तर काय मोठी यादीच जर मनामध्ये आणली आपण, भक्तीचा विषय नाही आणि मागायचंच म्हटलं तर जमणार थांबत नाही का? भक्ती ऋण घेतले माझे आणि चरण गहाण आहे तुझे. भक्तीचं ऋण देवाने घ्यावं आणि त्याचे चरण आपल्याकडे गहाण ठेवावे, हा भक्तीचा विषय. मी तुम्हाला चांगलं वाटेल असं सांगणार नाही, पण तुमचं बरं होईल हे सांगितल्याशिवाय राहणार. मुद्दा लक्षात आला तुमच्या? हा, कथा तुम्हाला मी चांगलं वाटायला पाहिजे म्हणून नाही सांगणार, पण तुमचं चांगलं होईल हा याच्याकरता मात्र पूर्ण प्रयत्न राहणार. कथा चांगलं वाटण्यासाठी असावी का चांगलं होण्यासाठी? मनातल्या मनात कवा ना बोला ना. चांगलं वाटायला पाहिजे म्हणून कथा श्रवण करावी का चांगलं व्हावं म्हणून? हा, आहे की नाही? हा, मनाला चांगलं वाटण्यासाठी इतर साधन आहे आपल्या घरातल्या घरात आहे. टीव्ही वरती नुसतं रिमोट घ्या ती तुम्ही. हा ती रिमोट घेतलं की आहे समजा प्रत्येकाच्या मनाला समाधान वाटायला असे कार्यक्रम लागतातच. पण कथा श्रवण करायची आहे ना, तर कथा श्रवण करायची एवढ्या करता की जीवनातलं दुःख जाईल आणि आपल्या पदरामध्ये सुख येणार. शिवकथा एवढ्या करता श्रवण करायची. या ठिकाणी शिवपुराणामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत ना, त्या आपण साखळीबद्ध कथा पाहतोय. कोणत्या कथेच्या मागे कोणती कथा, तिच्या मागे कोणती कथा,
अशी साखळीनं कथा सांगतोय आपण. आणि जे कथेमध्ये आहे तेच सांगतोय. कारण कथाच एवढी मोठी आहे, शिवकथा. भागवत कथेपेक्षा मोठी कथा आहे शिवकथा. भागवत कथेमध्ये 18,000 श्लोक आहे, पण शिवपुराणाचे श्लोक 24,000 आहे. म्हणजे किती मोठा ग्रंथ आहे. 6,000 श्लोक जास्त आहे भागवत कथेपेक्षा शिवमहापुराणामध्ये. एवढं मोठं पुराण असताना आणि त्यामध्ये महत्वाचं चिंतन एकच आहे की आपण फक्त त्याची भक्ती करत राहावी. त्याला कळतं आपल्याला काय पाहिजे काय पाहिजे नाही. आमच्याकडलं सांगतो तुम्हाला. लहान मुलगा जर पाळण्यामध्ये असेल, लहान मुलगा जर पाळण्यात असेल 2-4 महिन्याचा, तर त्याला भूक लागली ना की तो आईला आवाज देतो. आमच्या गावाकडे किती महिन्याचा? हा 4 महिन्याचा चण आईला आवाज देतो की आई मला भूक लागली, मला जवळ घे. तुमच्याकडे कसं काय? लहान मुलगा आईला हाक मारतो का? कुठेही म्हटलं आमच्याकडे म्हणा का तुमच्याकडे म्हणा, तो आईला हाक नाही मारत. पण त्या आईला कळतं की याला आता आपल्या दुधाची गरज आहे, आपली गरज आहे. ते स्वतःहून त्याला दूध देते, जवळ घेते. हे तिला कळतं ना, आहे की नाही? मग आपले भोलेनाथ आहे ना, आपले बाप आहे, आपले आई आहे. मग त्या शिवाला, त्या भोलेनाथाला, त्या आईला कळणार नाही आपल्याला काय पाहिजे म्हणून. फक्त तुम्ही पाळण्यातल्या बाळासारखं व्हा. जवळ घ्यायला तो तयार आहे. परमार्थामध्ये लहान व्हावं त्याच्या पुढं. त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही जगामध्ये. लहानपण देगा देवा. मुंगी लहान झालं की जमते ना. हो, भक्ती मार्गामध्ये झुकाव माणसाने. नदीला पूर आल्यानंतर, नदीला पूर आले ना की नदीमध्ये असणारं ते लव्हाळ नावाचं जे गवत आहे ते वाहून जातं आणि वृक्ष तसेच राहतात किनारी. बरोबर आहे ना? नाही, किती मोठा वृक्ष असू द्या किनारवरती, ते काय करतं, पूर आला की वाहून जाते. कारण आहे ते वाकत नाही. पण लव्हाळ नावाचं गवत हे धारित असते, पण पूर आला की काय करतं, ते वाकते. आणि वाकलं म्हणजे तरलं, आहे की नाही? महापुरे चाळी जाती, महापुरे चाळी जाती, महापुरे झाले जाती, महापुरे झाले जाती. येते लोहारी वाचती, येते लोहारी वाचती, महापुरे जाळे जाती, महापुरे जाळे जाती. महापुरे झाडे जाती आणि तेथे लोवाडी वाचती किंवा नाचती. म्हणून कथा सर्वांनी करत असताना आपण फक्त काय करावं, त्याची भक्ती करावी. नम्र होऊन भक्ती करायची. नम्र झाला भूता तेने कोंडिले, असा भोळा आहे. त्याला एक नाव सांब सुद्धा आहे. आहे भोळा माझा सांब,
तो घोडा आहे, द्यायला तयार आहे. फक्त आपण त्याची कथा श्रवण करा, आपण त्याची भक्ती करा, द्यायला तो तयार आहे. मागायचीही गरज ठेवत नाही. आणि त्याने एकदा का त्याच्या इच्छेने दिलं तर कधी संपत सुद्धा नाही. अहो त्याची कृपा आहे म्हणून सर्व आहे. आपण त्याची कथा ऐकायला आलो म्हणजे त्याच्यावरती उपकार करतो असा विषय नाही. हा बरोबर आहे की नाही? हा. आपण त्याची कथा श्रवण करतो म्हणजे त्याच्यावर आपले उपकार नाही हो, त्याचे उपकार आपल्यावरती आहे. झोपवणं सुद्धा त्याच्या हाती आहे, झोपेतून जाग करणंही त्याच्या हाती आहे. हा प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे. मी सांगेन तुम्हाला शेवटच्या दिवशी शिवजी आपल्या सोबत असतात आपण चालत असताना, है की नाही? हा शेवटी सांगेन तुम्हाला, कारण तेव्हाच सांगावं लागेल. कालच्या प्रसंगामध्ये देवतांची इच्छा पूर्ण केली भगवान परमात्म्याने. देवतांनी फक्त विनंती केली भोलेनाथांना, बस की तारकासुर उन्मत्त झाला ना, बस नम्र झाले सर्व. आपल्यामध्ये सुद्धा तारकासुर आहे म्हणून सांगितलं, तार्किकाचा टाका संग. तारकासुर जे आहेत ना, हे दानव सांगितले, हे काही असे वेगळे पात्र नाही, हे प्रत्येकामध्ये. आणि गणपती बाप्पा त्यामध्ये रिद्धी सिद्धी शुभ लाभ, रिद्धी सिद्धी शुभ लाभ मग त्याच्या द्वारामध्ये येतात. कोणाच्या? जो शिवजीवरती विश्वास ठेवतो ना त्याच्या. कथा नुसती ऐकायची नाही, ही काही स्टोरी नाही, पण त्याच्यामध्ये फार मर्माय बारकावे असतात. गणपती बाप्पांच्या ज्या दोन पत्नी आहे त्या रिद्धी सिद्धी नंतर शुभ लाभ, पण त्या आधी सर्व काय? विश्वास. विश्वास म्हणजे महादेव. विश्वास असेल तर या गोष्टी आपोआप जीवनात येतात. आणि नंतर पुढे आणि तारकासुराचे पुत्र, 3 पुत्रांचा विषय सांगितला. बाप उन्मत्तपणाने वागला, संपवलं. मुलांनी विचार केला आपण तशी चूक नाही करायची. बापाने देवाचा विरोध केला तर संपव लागलं ना, आपण भक्ती करायची, बस मागायचं काही नाही, फक्त भक्ती करायची. आणि भोलेनाथांची भक्ती केली त्यांनी. तारकाक्ष, विद्युन्माली, कमलाक्ष हे 3 पुत्र होते आणि तिघींनीही भोलेनाथांची भक्ती करायला सुरुवात केली. हो मेरे प्यारे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे 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 प्यारे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, आया हूँ शरण तुम्हें मेरे नाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ, प्यारे भोलेनाथ, मेरे प्यारे भोलेनाथ।
देव दानव तुम्ही सहारा देव दानव तुम्ही हो सहारा आया शरण में तुझसे आ रहा आया शरण में तुझसे आ भोलेनाथ मेरे प्यारे भोलेनाथ प्यारे 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 भोलेनाथ मेरे प्यारे भोलेनाथ तेरी शक्ति से दुनिया चलती है 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 ओ तेरे सत्ता से ओ तेरे सत्ता से दुनिया चलती है तेरे सिवा बस्ती भी नहीं हिलती है तेरे सिवा बत्ती भी नहीं हिलती है तेरे सिवा बत्ती भी नहीं हिलती है ओ एक ही सुन ले तो मेरी बात एक ही सुन ले मेरी बात प्यारे भोलेनाथ मेरे प्यारे भोलेनाथ 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 हाँ प्यारे भोलेनाथ भोलेनाथ प्यारे भोलेनाथ प्यारे भोलेनाथ हाँ प्यारे भोलेनाथ प्यारे भोलेनाथ प्यारे भोलेनाथ भोलेनाथ उमापती महादेव की जय. आणि त्यावेळेला या तिघांनी आणि भोलीनाथाची भक्ती केली. चांगलं बसा. तुम्हाला येऊ दिलं की आतमध्ये यांना यायचं मना केलं असेल तर तिकडे आडव्या झाल्या आम्हाला तिचं ते कैलासजी महाराज आम्ही तिकडे येत असताना म्हणे बाबा आम्हाला आतमध्ये येऊन निराले पाया पडले सगळे हा तिथं थांबवलं आम्हाला आणि आम्हाला आतमध्ये येऊ देत नाही म्हणलं या पण मग मस्त बस आहे की नाही मग आता बोल नका ना. हा
तर तुमच्याशी बी कथेला आनंद नाही. और एक मन आहे, बागेत बकरू, कथेत हा हाच बरोबर बोलली तू, आहे की नाही? तुमच्याशिवाय बी जमणार नाही ना, तुमच्या करता आहे सर्व. जिथं लहान मुलं असलेलं तिथं आनंद आहे, भरेल वाटतं. हो, घरातलं लहान मुलगा जाऊ दे एखाद्या वेळेला मामाच्या घरी, आहे की नाही? घरामध्ये करमत नाही, भरेल वाटतं लहान मुलांमुळे घर. की तुमच्या बाजूने बोललो की नाही? हा, मग आता बोललं का नाही तर मग तुमच्या सोबत मला बी काढून देतील ते आता. बोललं का? आणि तिघांनीही भक्ती केली भोलेनाथांची. आणि भक्ती केल्यानंतर देवाचं एक ब्रीद वाक्य आहे, त्याला शरण गेल्यानंतर तो त्याचे गुणदोष पाहत नाही. तो किती पापी आहे, कोणत्या कुळातला आहे, त्याने आधी काय केलं हे तो पाहतच नाही. न पाही याती. ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सांगितलं. कारण आपल्याला एकनाथी भागवत असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, कोणत्याही संताचा अभंग गाथा, त्याच्यातले पुरावे, एखादा लागणारा श्लोक हे द्यावं लागणार आपल्याला. कारण मुळामध्ये आपण वारकरी संप्रदायाचे कोण आहे पाहिजे काय, आणि वारकरी संप्रदायाचं जे वाङ्मय आहे ना, त्याचा आधार घेऊनच कथा झाली पाहिजे. इथं आपलं कोण नाही, तर एखाद्या माणसाने आता एखादा नियम काढला आणि त्याने लिहिलं आणि त्याच्या नियमाने आपण चालायचं, हे कसं काय चालेल? नाही, मार्ग दावणी गेले दयानिधी संत दे. हा, बाकी त्यांनी आपल्याला जसं सांगितलं तसंच चालायचंय. नाही तर मार्ग दावणारे आता भरपूर झाले. हा, प्रत्येक माणसाचा मार्ग वेगळा झाला, काय सांगावं? हा, आहे की नाही? कुणाला काय आवडेल तर कोणाला काय आवडेल. आता आपल्या शेलोडला यायला 2 रस्ते होते, इकडून आलो त्या दिवशी, जामनेरकडून आलो तर. आता मी बी बऱ्याच दिवसाचा समजा पण बदल होत गेला सगळं करायचं. गोपालदास म्हणे हा बी रस्ता शेलोड मध्ये जातो, इकडून जाऊ आपण. म्हटलं नाही गड्या, खराबाशी तिकडून पुढून जाऊ आपण. हा, आहे की नाही? म्हणजे याला वाटलं ह्या रस्त्याने यावं आणि मला वाटलं इकडून. तसं प्रत्येक माणसाचे मत वेगळे वेगळे झाले भक्ती मार्गात सुद्धा. कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, हा ज्याचा त्याचा विषय. पण संतांनी दावलेला जो मार्ग आहे, संतांनी दावलेली जी वाट आहे, जो पंथ आहे, त्या वाटेने सरळ जावं आपण. कोणताही त्या ठिकाणी कोणता येणार नाही, अडचण येणार नाही. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कटे काय. मग संतांनी वाट दावलेल्या त्या पंथाने आपण गेलो ना, मग अडचण येणार नाही जीवनामध्ये. आणि आपल्या आपल्या मनाचं करत बसलो की मग अडचण आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, वा, तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे. तू का म्हणे तुम्ही चला याची वाटे, तू का म्हणे तुम्ही चला याची वाटे, तू का म्हणे
सुंदर प्रमाण दिलं. मला मागे म्हणायचं असलं तरी मला विकू द्यायचं आहे. गोपालदासने म्हटलं तरी मला मागे म्हणताना विको. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, जे चालली ना वाट आपली, हे जे आहे ना कार्य, या वाटेने चला. सुंदर नियोजन आहे, या वाटेने चला. कथा कीर्तन आपल्या जो नित्यनेम सांगितला संतांनी तो करा. ही वाट आहे आपली. भरोशाने भेटे पांडुरंग, है की नाही? नक्कीच भेटेल, पण भरोसा पाहिजे ना, है की नाही? भरोसा ठेवायचा असेल त्याच्यावर भरोसा ठेवा. नाही तर अनेक झाले आता सांगणारे, अनेक मार्ग, अनेक सांगणारे, पण मार्ग दावणी गेले. हे परमान कायम पाठ ठेवा. आधी मग आपण काय करावं, तेनीची बनते फक्त. एकाचं लग्न झालं, सहज तुम्हाला झोप येऊ नये म्हणून लग्न झाल्यानंतर मग त्याने एका बाबाला विचारलं, म्हणे बाबा पहिल्यांदा सासवडीला चाललो, सासरवाडीला वाडीला जर जायचं असेल तर कसं जाऊ म्हणे ते सांगा, कारण तुमचे अनुभव जास्त आहे म्हणे. त्या काही वाहन नसतील. मग म्हाताऱ्या बाबाने त्याला सांगितलं, ऐकताय ना तुम्ही? म्हाताऱ्या बाबाने त्याला सांगितलं, म्हणे इकडे सासरवाडीला चालला ना तू, मग जाताना म्हणे थोडं लवून बुजून जा, म्हणजे म्हणजे वाकून जा बा, है की नाही? लवून बुजून म्हणजे मग आता त्याने अर्थ काय लावला? आता बाबाने काय सांगितलं त्याला, लवून बुजून जा, वाकून जा, म्हणजे नम्र होऊन जा. आहे की नाही? उमरटपणाने वागजो नको असं त्यांना सांगायचं. मग आता एक गेलं ना वाकत वाकत, असं वाकतच गेलं. आता वाकत वाकत चाललं ते, आणि नेमकं काय झालं होतं, ज्या शेतातून वाकत चाललं ना ते, आदल्या रात्री त्या शेतामध्ये कापसाची चोरी झाली होती. आणि प्रत्येक शेतकरी वृक्षावर जाऊन बसले होते की बा चोर दिसला की पकडायचा. आता जो वाकत चालला असा कपाशीतून वगैरे, मग लोकांनी काय समजलं, त्याला चोरच ना. पकडलं, त्याला मारायला सुरुवात केली. म्हणे माझं काही चुकलं नाही, मी काही चोर नाही बा, पण आमच्या गावाच्या बाबाने सांगितलं की बा सासरवडीला जायचं असेल तर वाकून जा, म्हणून मी वाकून चाललो. अरे म्हणे असा गुपचित जाशील ना तर लोक चोर म्हणतील, मारतील तुला. म्हणे मग आता तुम्ही सांगा कसं जाऊ? म्हणे असा मुक नको जाऊ, गाणं म्हणत जाय. शब्द कळताय ना तुम्हाला? बरोबर आहे ना? गाणं म्हणत जाय म्हणे एखादं. मग ते उभं राहिलं, मग गाणं म्हणत चाललं. मग आता त्याला गाणं दुसरं आठवलं नाही, मग एक ऐकलं असेल त्यानं कदाचित कुठं. आता गाणं म्हणायचं ठिकाण नाहीये, दृष्टांतातलं सांगू राहिलं तुम्हाला, याला वाजवायचं काम नाही. जा 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 कबूतर जा, असं काहीतरी ते गाणं ऐकलं त्याने. चाललं ते गाणं म्हणत, आणि पुढे आधीचा विषय हा, काही शिकारी लोकांनी काय केलं होतं, जाळं टाकलं होतं पक्ष्यांना, आणि त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये एक कबूतर अटकलं होतं, आणि दुसरं पकडण्याच्या ते तयारीत होते. तेवढ्यामध्ये काय झालं, हे तिथं गेलं दांगडो करत, जे दुसरं येणार होतं ते बी पळून गेलं, आणि जे होतं तेही त्याच्या गाण्यानं त्यांनी त्याला मारलं. म्हणे असं का मारता मला? म्हणे तुझ्यामुळे कबूतर गेलं. म्हणे त्या माणसांनी असं सांगितलं, असं म्हणत जमून चाललं. आता तुम्ही सांगा काय म्हणू? म्हणे आता असं म्हण, आम्ही म्हणतो ते म्हण. अनेकायचं ऐकत बसलो आपण की असं होतं मार्ग. अनेकांचं ऐकलं की म्हणे आता असं म्हण, एक कबूतर फसलं होतं ना, एक फसेल आहे ना, मग दुसरं केव्हा फसेल असं म्हणत जाय म्हणे. म्हणजे चाललं, एक फसलं दुसरं केव्हा फसेल, एक फसलं दुसरं केव्हा फसेल, असं चाललं ते म्हणत.
समोरच्या गावामध्ये गेलं, पाऊस पडला होता. सुट्टी सुट्टी बसा तुम्ही, अलग अलग बसा. येत आता मागे बसायला नाही तुम्हाला. आणि गाडी बैलामध्ये सोयाबीन वगैरे असे पोते आणले. पाऊस पडला होता आणि पांदी होती शेताची. त्या पांदीमध्ये झालं काही नाही, मग त्या गाडी बैलामध्ये पोते भरलेले आणि एक चाक फसलं तुंबड्यापर्यंत चिखलामध्ये. गावातले लोक आले, ते चाक काढण्याचे प्रयत्न करतात, पण ते काही जमत नाही. तेवढ्यामध्ये सोंग तिथं गेलं. एक फसलं दुसरं केव्हा फशील, एक फसलं दुसरं केव्हा फशील. लोक म्हणत एक चाक फसलं तर अर्ध गाव आलं, दुसरं फसवण्याच्या तयारीत आहे. त्यांनी मारलं म्हणे, मी तसं नाही म्हटलं, त्यांनी सांगितलं म्हणतो असं म्हणतोय बा. आता तुम्ही सांगा काय म्हणू. म्हणे आता असं म्हण, एक निघलं दुसरं केव्हा निघेल. आधी दोन चाका फसेल होते म्हणे, एक निघलं आता दुसरं केव्हा निघेल. एक निघलं दुसरं केव्हा निघेल असं म्हणत जाय म्हणे. निघलं ते, एक निघलं दुसरं केव्हा निघेल, एक निघलं दुसरं केव्हा निघेल, एक निघलं दुसरं केव्हा निघेल. दुसऱ्या समोरच्या गावात गेलं तर त्या गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व गावाला आवडणारी, सप्त्यात भाग घेणारी, गरिबांच्या मुलींचे लग्न करून देणे वगैरे, सर्व दवाखान्याचे कामात, चांगलं कोणाच्याही कामात पडणे, अशी व्यक्ती. आणि ते व्यक्ती वारली होती आणि त्यांची अंत्ययात्रा येत होती. आणि तिथून चाललं, एक निघलं दुसरं केव्हा निघेल. मग त्यांनी अर्थ वेगळा लावला आणि याला काय माहिती नाही. मग आता ते पंचायती मार झाला ना तो, मग त्यांनी त्याला मारलं. म्हणे त्या लोकांनी सांगितलं तसं. म्हटलं मी आता तुम्ही सांगा बा काय म्हणू. म्हणे आता असं म्हण, फार वाईट झालं देवा, असं करायला ना पाहिजे होतं, लय दुःख झालं देवा, लय वाईट झालं देवा, असं म्हणत जाय म्हणे. आता समोरच्या गावामध्ये एका राजाला मुलबाळ होत नव्हतं आणि त्याला भगवान परमात्म्याच्या कृपेने मुलगा झाला राजाला. आणि मुलगा झाला आणि मग त्या राजाच्या दरबारात साखर वाटायला सुरुवात केली होती. हे तिथून चाललं. आता ते लोक म्हणत राजाला मुलगा झाला, घ्या साखर. आणि हे चाललं सोंग तिथून. फार वाईट झालं, फार दुःख झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. त्या लोकांनी याच्या हातावर साखर द्यायची वेळ आणि यानं म्हणायची वेळ एक झाली. फार दुःख झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. त्यांनी त्याला मारलं. म्हणे आता तुम्ही सांगा काय म्हणू. म्हणे आता असं म्हण, हे साखरचं टोपलं घे तुझ्याजवळ. टोपलंच म्हणतात ना, काही ठिकाणी तगारी म्हणतात. तिथं घेतलं हाती, याच्या हाती दिलं. म्हणे एक काम कर, असं म्हण, खूप आनंद झाला, घ्या साखर. चांगली मुठभर साखर द्यायची म्हणे, लागली तर अजून घेजो. घ्या साखर, खूप आनंद झाला, घ्या साखर, खूप आनंद झाला. पुढच्या गावात गेलं तर त्या गावाला लागली होती आग. समजलं तुम्हाला. आता ते लोक आग विझून राहिले. हे सोंग तिथं गेलं, म्हणे खूप आनंद झाला, घ्या साखर. आता कसं झालं असेल, कशा करता सांगितलं. आधी त्या बाबाने जे समजून सांगितलं, जर ते जर व्यवस्थित याने ऐकलं असतं तर इतक्या लोकांचा मार खायची वेळ आली नसती. तसं आपण संतांनी सांगितलेलं जर ऐकलं ना, तर बाकी पुढे मार खायची वेळच येत नाही. पुढे मार खावा लागतो, मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर, आहे की नाही. मग संतांनी जो मार्ग दावला त्या मार्गाने आपण जायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. गजर करा एक वेळ. अरे मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. हरि आ जाओ, 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 हरि आ
वाजवा. हरी ओम. मधुबन की कुंजरी गलियों वो मधुबन की कुंजन गलियों तुम छुप न राधा के मन में शोभन राधा के मन ये पपिया करे पुकार ये पपिया करे पुकार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार मेरे आ जाओ एक बार उमापती महादेव की जय. म्हणून त्या ठिकाणी कथा कोणतीही जरी असेल तर त्या कथेला संतांचे वचन अभंग असेल ओवी असेल इतर वाङ्मय त्याचा आधार असणं गरजेचं आहे. कारण संतांच्या वचनाशिवाय बोलणं म्हणजे एक कोचट आहे. जसं उसाच्या रसाचा विषय ज्या टायमाला ते उसातून मशीन रस काढतं फेकून दिलेला त्याला काय म्हणतात त्याला डबल किती टाकलं तर त्याच्यात रस राहत नाही. तसं आपण आपल्या मनाचं किती सांगण्याचे प्रयत्न करा त्याच्यामध्ये काहीच राहत नाही. या ठिकाणी हे तिघ दैत्य होते पण भोलेनाथांना शरण गेले. तारकाक्ष विजूनवाली आणि कमलाक्ष हे तिन्ही पुत्र शरण गेले आणि देवाचं ब्रीद वाक्य आहे की तो कसाही असू द्या कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलेला असू द्या किती पापी असू द्या पण तो मला येऊन शरण आला पाहिजे. तो मला येऊन भेटला पाहिजे. ओढ्याचं पाणी नदीचं पाणी किती जरी घाण असेल पण सागर त्या पाण्याचा कधी कंटाळा करत नाही. फक्त हे गेलं पाहिजे स्वीकार करतो. स्वीकार करायला तो तयार. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मानोनिया शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भाव दुस्तर नदीचा भाव दुस्तर आणि भोलेनाथांनी त्यांचा स्वीकार केला. आणि भोलेनाथांना त्यांनी मागितलं की भोलेनाथा
तुम्ही आमचं रक्षण करावं, आमच्या प्रजेचं रक्षण करावं. आणि भोलेनाथांनी वचन दिलं की मी तुमचं रक्षण करेन. त्या तिघांनी तपाच्या जोरावरती खरतड तपश्चर्या केली. त्यांनी एकदम नाही भेटत हो. इथं एखादा कथा बी ऐकणार नाही, काहीच करणार नाही, हा, आणि लगेच मंदिरात जाईल महादेवांच्या, तर लगेच भेटीन, असं कसं शक्य आहे ते? गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला. एका ठिकाणी नारायणदास ज्ञानेश्वर महाराज होते. त्या कथेला गोपालदास नाव होते. रवी पाटील, रवी दादा, सत्य घटना आहे. गावाचं नाव बी सांगितलं तर चालते, काही विषय नाही. शिवकथा चालू होती. युट्यूबवर कथा येते, फार मोठी कथा आहे. जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये मंडप साऊंड सिस्टीम खर्च होता. माऊली आले होते त्या कार्यक्रमाला. 40 क्वार्टर अकोला. आणि त्या ठिकाणी जन्मता एक मुलगी अपंग, जन्मता, जिला चालता येत नाही, काही नाही, वाणी सुद्धा वाकडी झालेली, बोलता येत नाही. झोपलेली होती तर तिला हाताने उठवायचे घरचे, मग स्वतः चमच्यानं पाणी वगैरे पाजायचे. बालपणापासून अशी तिची अवस्था, तरुण होईपर्यंत तशी अवस्था. चालता येत नाही, दोन्हीकडून धरून लागायचं, असं उचलूनच आणायचे. आणि कथा झाल्यानंतर लोक, एक श्रद्धा असते लोकांची, तुमचा विश्वास असतो आमच्यावरती. मग कथा झाल्यानंतर त्या ताई आल्या, म्हणे महाराज मला ग्रंथावरती जे बेलपत्र ठेवलेले ना ते पाहिजे म्हणे. त्या मुलीला काही एक समजत नव्हतं. म्हणलं कशा करता ताई? म्हणे एका महाराजांनी सांगितलं म्हणे की ग्रंथावरचं जर बेलपत्र खाऊ घातलं नाही हिला तर ही चालायला बी लागील, बोलायला बी लागील आणि चांगली होऊन जाईल. म्हणलं कोणत्या महाराजांना सांगलं? म्हणे अमुक अमुक महाराजांना. म्हणलं मग त्या महाराजच्या ग्रंथावर जाईन, तिथलं बेलपत्र खाय. मा ग्रंथावरचं द्या, कदाचित तुन तिला खाऊ घातलं आणि तिला काही झालं म्हणजे आपत कोणावर? सांगणारावर का माझ्यावर? हा, लक्षात आलं का तुमच्या? तुला घ्यायचं असेल तुझ्या हाताने घेऊन जाय म्हणलं. मी पब्लिक समोर मायकात सांगलो होतं. ज्याला न्यायचं असेल त्याने न्या, त्याचा वापर भाव ठेवून करा कसावी. पण एखाद्या, आता ते जन्मतात जर तसं देवाने, हे कसं आहे, हा कर्माचा भोग आहे ना हो. हा, बरोबर आहे की नाही? केले कर्म झाले त्याची भोगा आले. हो, काही कर्माचा भोग असा असतो चालू मिटतो, पण काहीचा भोगावाच लागतो ना. हा, मग तिथं आपण काय करणार? तुका म्हणे भाग्य रेषा देवा दिकाटडे ना. सीता मातेला सुद्धा भोगावं लागलं. रामचंद्रामध्ये सीता मातेत वियोग घडला, रामकथेमध्ये चिंतन आहे, विनाकारण नाही. सीता मातेने आधी तोता मैनाची ताटातूट केली होती, शाप होता. रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला, विनाकारण नाही. देवाचा बाप दशरथ राजा मुखात पाणी टाकायला कोणी नाही, हे कर्माचे भोग आहे. हे नाही चुकता येणार. ऐकताय ना तुम्ही? हा, म्हणजे या ठिकाणी भक्ती करावी देणारा तो आहे, नक्कीच आहे की नाही? बेलपत्राचा वापर केल्यानंतर शुगर बी कमी होते, पण मग त्याची काही व्यवस्था पाहिजे ना, धुवून वगैरे आहे की नाही, स्वच्छ करून, मग नंतरचा विषय आहे. आता इथलं कसं असते, पूजा केलेलं असतं, कोणी काही टाकतं, कोणी काही टाकतं पूजा करताना. हा, तसंच खाण्यात आलं तर मग बरोबर आहे की नाही? मी कशा करता सांगतोय, तुमच्याही मनात कोणाच्या काही असलं समजा, बरं का? हो, चला विषय लक्षात घ्या. बऱ्याचशा गोष्टी काही न करता कसं काय देणार होतो? तुम्ही भक्ती करा त्याची, सर्व काही, त्याला काहीच लागत नाही वा. जे काही साबरी विद्येतले जे आहेत ना, ते तोडगे आहेत ना, ते तोडगे इथं आलेले नाही शिवपुराणामध्ये. सरळ सरळ सांगतो तुम्हाला.
मग त्याला स्पेशल तोडकं पुराण करावं लागेल, एक शिवपुराणनी लागणार त्याला. कोणतं पुराण लागेल? बोला बोला. हा, स्पेशल ते लागेल त्याला. बरं का? असो. इथं एकच तोडगा सांगतो तुम्हाला. कोणता? त्याची भक्ती करा, त्याची कथा ऐका, त्याच्या मंदिरात जा, त्याला शरण जा. सगळ्यात मोठा तोडगा आहे. नाही तर तुम्ही त्याला शरण जाणार नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. हा, बरोबर आहे की नाही? आणि लागेच मग असं केलं की असं होईल. नाही नाही, एवढं सोपं नाही. रुद्राक्ष सुद्धा प्रत्येकाला धारण करायला चालत नाही. रुद्राक्षाचे नियम ज्याला माहिती आहे, जो पालन करेल त्याने तो परिधान करावा. एवढं सोपं नाही. हा, बरं का? एवढं सोपं नाही नाही नाही. रुद्राक्षाचा नियम पालन त्याचं कठीण आहे. भगवान शिवजींच्या डोळ्यातून अश्रू पडलेले, त्या अश्रूपासून निर्माण झाले तर ते आहे. म्हणून त्याला नाव काय पडले? रुद्राक्ष. अक्ष म्हणजे अश्रू, रुद्राचे. या ठिकाणी या तिघांनी काय केलं? तपश्चर्या केली, खडतड तपश्चर्या केली. एकदम नाही देत होतो. अंगावरचा मांस, रक्त नाहीस झाला, फक्त अस्थि शिल्लक राहिले त्यांच्या. अशी तपश्चर्या केली. आणि नंतर त्यांना विचारलं तुमची काय इच्छा आहे? तेव्हा सांगितलं आम्हाला 3 नगर पाहिजे. 3 नगर. एक सोन्याचं नगर, एक चांदीचं नगर, एक लोखंडाचं नगर. आणि तिघांना 3 नगर दिले. एक सोन्याचं, चांदीचं आणि लोखंडाचं नगर दिलं. सांगितलं की हे नगर आमच्या इच्छेने कुठेही फिरायला पाहिजे, आम्ही म्हणेल तिथं गेले पाहिजे. शिवपुराण कथा ऐका. हे शिवपुराण चालू आहे. आपल्या कथा बरोबर आहे की नाही हे शिवपुराणात उघडून पाहायचं. अनुक्रमणिका कथा आहे की नाही याच्यामध्ये. तिथं घरी शिवपुराण असेल ते उघडून पाहत जातो मी, की मी सांगतो ते कथा आहे की नाही बरोबर, साखळीबद्ध चालू आहे की नाही. तर हा, आणि ते 3 नगर कोणत्याही ठिकाणी जाणारे पाहिजे. आणि त्यामध्ये शिवजीच्या शिवाय आमचा मृत्यू कोणी करू नये. आम्हाला मारण्यासाठी शिवजीच पाहिजे, दुसऱ्याच्या हातून आमचा मृत्यू होऊ नये, असं हेवी मागितलं. आणि जेव्हा हे 3 नगर एका रेषेमध्ये येणार तेव्हा आमचा मृत्यू झाला पाहिजे. आणि हे इच्छेप्रमाणे आकाशामध्ये फिरणारे ते नगर झाले. 3 रेषेत जोपर्यंत येणार नाही ना तोपर्यंत आमचा मृत्यू होता कामा नये. आणि ते शिवजीच्याच हातून आमचा मृत्यू झाला पाहिजे. आणि ते शिवजीने एका रेषेत ते 3 नगर आणल्यानंतर एका बाणाने 3 नगराचा स्फोट एकाच टायमाला झाला पाहिजे, एका बाणाने. तेव्हा आमचा मृत्यू झाला पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? हा, तथास्तु. ते देवतांना त्रास द्यायचे पण भोलेनाथांची भक्ती करायची. देवता त्रस्त झाल्या त्यांना. देवतांना माहिती होतं हे एक दिवस त्रासदायक झाल्याशिवाय राहणार नाही. पण यांना मारणं सोपं नाही. वरदान आहे, शिवजी शिवाय कोणी मारणार नाही. पण हे शिवजीची भक्ती करतात. आता शिवजीची भक्ती जर ते करत असतील, शिवजी मारेल का हो त्यांना? उलट देव म्हणतो त्याचं मी रक्षण करेल. तो मला शरण आला ना, मी रक्षण करेन. हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. भक्त राखी पायापाशी, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी. दुर्जनासी सारी भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी. ताराखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी. भगवान परमात्मा काय करतो? भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा संहार करतो. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संहारी, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. आणि जोपर्यंत हे भगवान शिवजीचा विरोध करत नाही ना तोपर्यंत यांना कोणी मारणार नाही.
सर्व देवतांनी विनंती केली विष्णूंची आणि भगवान विष्णूंची विनंती केली आणि भगवान विष्णूंना सांगितलं तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून भोलेनाथाची भक्ती करायचं सोडतील. कोणी भक्ती खूप करेल आणि एकदम सोडून देईल असे बी होतील म्हणून विचार सांगितलं. भक्तीच्या लांब जातील असं काहीतरी करा. भोलेनाथांनी यांचा वध केला पाहिजे, यांनी भोलेनाथाचा विरोध केला पाहिजे असं काहीतरी करा. तेव्हा भगवान विष्णूंनी एक रूप घेतलं, एक अवतार धारण केला. अरिहंत सफेद वस्त्र परिधान केले, हातात झाडू असं रूप आणि त्या नगरात गेले. आणि त्या नगरामध्ये गेल्यानंतर यांचा विश्वास संपादन करून घेतला तिघांचा. आधी यांना चांगलं सांगितलं आणि नंतर भगवान शिवजींच्या विरोधात कसं वागावं हे शिकवायला सुरुवात केली आणि त्यांनी सुद्धा तसंच वागायला सुरुवात केली. तुम्ही स्वतः बलवान आहे, तुमच्या जो हे नगर आहे कुठेही जाणार आहे तुमच्या इच्छेप्रमाणे, तुम्ही शक्तिशाली आहे. त्या टायमाला यांची स्तुती केल्यामुळे झालं काय, त्याने शिवजींची भक्ती करणंच बंद करून टाकलं. बरं झालं. आणि शिवजींची भक्ती करायचं बंद केल्यानंतर शिवजी रागावले, कारण हे सुद्धा विसरून गेले होते आता. आणि भोलेनाथांनी रथ सजवला. प्रत्येक देवाने एक एक अवयव दिलं, म्हणजे स्वतःच झाले अवयव रथाचे. आणि 3 नगर एकत्रित केले थोडक्यामध्ये. आणि 3 नगर एका रेषेमध्ये आले, जसे आपले पाय मंडपाचे असे एका रेषेत आले. आणि भोलेनाथांनी धनुष्याला बाण लावला. पिनाक नावाचा धनुष्य आहे भोलेनाथांचा. भोलेनाथांचा धनुष्य काय नाव त्याचं, आणि पिनाक नावाच्या धनुष्याला आणि बाण लावल्यानंतर अनुसंधान साधलं आणि एका बाणामध्ये 3 नगराचा स्फोट करून टाकला. उमापती महादेव की जय. हर 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 हर. आणि 3 नगराचा स्फोट झाल्यानंतर त्या 3 दैत्याचा वध भोलेनाथांनी केला. कोणी किती बलवान असू द्या, मरणाला किती विसरलेला असेल, पण संत म्हणतात की एक दिवस तुला जावं लागेल. जीने वाली खाक होगा एक दिन, जिंदगी से हाथ धोगा एक दिन, चैन से मैलों में रहने वाले सुन, कब्र में जाना है तुझको एक दिन. किती कोणी मरणाला जरी विसरलं असेल, पण एक दिवस असा येतो की माणसाला जावं लागणार म्हणजे जावं लागणार. कितीही तयारीबाज माणूस असू द्या. आणि इथून जाताना कोणी सहकार्य करू शकत नाही त्याच्याशिवाय. दो गज का पन का टुकड़ा तेरा लिबाज होगा, का टुकड़ा तेरा लिबाज होगा, दो गज का पन का टुकड़ा तेरा लिबाज होगा. जाएगा जब यहाँ से, जाएगा जब यहाँ से कोई साथ नहीं देगा, जाएगा जब यहाँ से कोई साथ नहीं देगा. दो गज का पन का टुकड़ा तेरा लिबाज होगा, दो गज का पन का टुकड़ा तेरा लिबाज होगा, दो गज का पन का टुकड़ा तेरा लिबाज होगा. तेरा लिबाज होगा रे, तेरा लिबाज होगा, तेरा लिबाज होगा रे, तेरा लिबाज होगा. तेरा लिबाज होगा रे, तेरा लिबाज होगा. तेरा लिबाज होगा रे, तेरा लिबाज होगा.
खांदे पे धर ले जाए परिवार वाले तेरे घर ले जाएंगे परिवार वाले तेरे घरचे एक करू शकतात खांद्यावर घेऊन जाऊ शकतात याच्यापेक्षा काही यमदूत ने पकड़ कर डोलेंगे घेरे घेरे दूतले पकड़ कर डोलेंगे घेरे घेरे काही लोक शेवटी इथं टोकतात हा? जास्त नुकसान झालं की इथं एकदम दोन्ही हाताने वेळ निघून गेल्यानंतर पीटी गछाती अपनी पीटी गछाती अपनी मनवा उदास होगा पीटी गछाती अपनी मनवा उदास होगा दो गजी का मन का टुकड़ा तेरा निबंध होगा फन का टुकड़ा तेरा निबंध होगा दो गज फन का टुकड़ा तेरा निबंध होगा हाँ तेरा निबंध होगा रे तेरा निबंध होगा तेरा निबंध होगा रे तेरा निबंध होगा तेरा निबंध होगा रे तेरा निबंध होगा मिट्टी से मिली मिट्टी बाकी तो खाक होगी जर जाळायची पद्धत असेल तर राख होईल आणि पुरवायची पद्धत असेल तर माती होईल याचं दुसरं काही होणार नाही मिट्टी से मिट्टी बाकी तो खाक होगा सोने की तेरी काया जल करके खा दुनिया तो हो क्या है तेरा मरकट में निवास होगा दो गज कपनी का टुकड़ा तेरा लिबास होगा कोणी किती बलवान असू द्या आता या तिघांना तर मरायची भीतीच उरली नव्हती कोणीच मारू शकत नाही असं वाटायचं की नाही प्रत्येकाचा विषय करा सांगू लक्ष आहे ना तुमचं कोणी किती जरी मोठा बंगला बांधला काही असेल हे 3 नगर कशाची होती यांचे सोन्याचं नगर चांदीचं नगर आणि एक लोखंडाचं नगर आता सोन्याचं नगर म्हटल्यानंतर काही कमी असेल का होते आता आपल्या जवळ एका जवळ किती सोनं असेल 1 क्विंटल हा सोनं काय किलो आहे आपल्याकडे मावशी रावणाच्या सोन्याचा लंकेचा विचार करा इथं लंकेचा विचार करा ह्या नगरांचा विचार करा हे चरित्र आधीच तर ऐकायचं नाही याच्यामध्ये पाहावं लागेल ना हो स्वतः भोलेनाथ त्यांच्या नगराचं रक्षण करणारे होते एवढे ते नगर प्रत्येक ठिकाणी इच्छेप्रमाणे जाणारे होते पण तरी नाश झाला की नाही
आपला अभिमान काय कामाचा आहे की नाही? शेवटी जागा स्मशानामध्येच आहे. भोलेनाथांनी आपलं वास्तव्य मशानामध्ये केलं. याला कारण आहे. भोलेनाथांना माहिती होतं की शेवटी कुठं यावं लागते, हा है की नाही? एखाद्या बाबाने खूप मोठा बंगला बांधला म्हणजे याचा अर्थ असा नाही होणार की मुलं म्हणतील बाबाने बंगला मोठा बांधला तर बंगल्यातच होईन असं नाही. नाही 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 नाही. आता इकडची पद्धत काही मला माहिती नाही, पण आमच्या गावामध्ये जर कोणी गेलं समजा किरण दादा, तर गेलं ना तर फार फार तर 1-2 महिने त्या बाबाला किंवा आईला घरात ठेवतात. तुमच्याकडे नाही? काही खरं नाही हो, आहे की नाही? कळू घास काढता का इकडे बी? कळू घास, अहो कळू घास काढता काढता लोक 2.5-3 भाकरी खाऊन जातात, आहे की नाही? शेवटी तिथं जे वाद असतील काही असतील ते इकडंच आहे, पण तिथं गेल्यानंतर असं नाही होतो हा त्याला येऊ देऊ नका, हे माझी जागा आहे, हा असं आहे. नाही 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 नाही, तिथं काहीच नाही. तिथं गेला म्हणजे संपलं सगळं. भोलेनाथांनी अंगाला लग्नामध्ये हळद लावली नव्हती ना, भस्म लावलं की नाही? कारण त्यांना माहिती होतं मेलेल्या माणसाची राख का लावली. आपल्याला सांगतात भोलेनाथ, ए बाबा, अरे मी मेलेल्या माणसाची राख जर अंगाला लावत असेल तर याचं कारण आहे, आज ना उद्या या देहाची राखच होणार आहे. मग उद्या याची राख होणं काय आणि आज या देहाला राख लावणी काय एकच आहे. नाहीतरी याची उद्या काय होणार, आज ना उद्या काय होणार, है की नाही? कोणीतरी असू द्या हो, टरक न नोटा असू द्या एखाद्याच्या घरामध्ये, पण वेळ आली म्हणजे नाही जमणार. या तिघांची वेळ आली, जावं लागलं. नगरांचा स्फोट झाला. हो, कसंही नगर असू द्या, तुम्ही सोन्याचा असू द्या, चांदीचा असू द्या, लोखंडाचा असू द्या, म्हणजे हे नगर कोशी असू द्या, पण एक दिवस जावं लागलं. फक्त महत्वाचं एक आहे, हा शिवनाम जप जपते भव सिंधू पार होते. शिवनाम जो जपते भव सिंधू पार होते. शिवनाम जो जपते भव सिंधू पार होते. शिवनाम जो जपते भव सिंधू पार होते. माया के मोह में कर जीवन अनमोल होते. शिव का नाम जपले, शिव का नाम जपले बेड़ा पार होगा. शिव का नाम जपले बेड़ा पार होगा. तो गजी कपन का टुकड़ा तेरा निबद्ध होगा. पन का टुकड़ा तेरा निबद्ध होगा. तो गजी कपन का टुकड़ा तेरा निबद्ध होगा. पन का टुकड़ा तेरा निबद्ध होगा. तेरा निबद्ध होगा रे, 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 तेरा निबद्ध होगा. उमापती महादेव की जय. आणि शौनक आणि सूतजी यांच्या संवादामध्ये त्रिपुरा दहन प्रसंग आणि आपणही त्या ठिकाणी श्रवण केला. आणि नंतर सूतजी शौनक आणि 28,000 ऋषींना सांगतात की एक जालंधर नावाचा दैत्य आहे. जालंधर, तसं त्याचं खरं नाव जलंधर आहे. एक वेळ पार्वती मातेने डोळे बंद केले होते महादेवांचे. क्रीडा करताना डोळे बंद केले, लिला येते. आणि डोळे बंद केले, आणि डोळे बंद केल्यानंतर ते हात उष्ण झाले या ठिकाणी. आता महादेवांचं तेज, त्याच्यामधून घामाचे बुंद खाली पडले, आणि त्याचं एक बालक निर्माण झालं. आणि ते बालक कुठं टाकायचं, तर मग ते सागराच्या स्वाधीन केलं. आणि त्या ठिकाणी सागरात टाकल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही त्याचा सांभाळ करा.
पण ब्रह्मदेवाला ते बाळ घ्यायला म्हणजे बाळ घ्यायला गेले ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाने त्या बाळाला जवळ घेतलं तर ब्रह्मदेवाच्या मानेला मिठी मारली त्या बाळाने, पण ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जल आलं म्हणून त्याचं नाव पडलं जलंधर. पण आपण काय म्हणतो, नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा आहे बरं का ते, हा पण हे वेगळं ते जालिंदर. आणि नवनाथ ग्रंथ खूप सुंदर आहे. जे साबरी विद्येचे जे तोटके येतात ना ते पाहतो आपण, असं केलं की असं होईन, तसं केलं की तसं होईन. हे सर्व साबरी विद्या जे आहे ते साबरी विद्या बाळ सुद्धा म्हणतात त्याला, त्या ग्रंथाला. साबरी विद्या नवनाथ ग्रंथामध्ये जे आहेत ना, नवनाथ ग्रंथातून ती निर्माण झालेली आहे, मच्छिंद्रनाथांनी केलेली. पण त्याचा सांभाळ करणं खूप सोपं नाही हो. नवनाथ ग्रंथाचं पारायण जर करायचं असेल तर जोपर्यंत पारायण संपत नाही तोपर्यंत अन्न सेवन करावं लागत नाही फळावरती. हा, आणि खाली आता घोंगडी समजा, बाकी असणं सांगायचे आधीचे ते नाही सांगायचे आपण आता, पण घोंगडी मेंढीच्या केसांची अंगावर तेच घ्यायची, खाली तेच टाकायची, खूप बंधन आहे बरं का. फल देणारा ग्रंथ आहे असो. आणि आपलं हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे कोणतंही खोटं नाही, विश्वास ठेवा, फैलाई निश्चित त्याच्यामध्ये. अहो असे असे ग्रंथ आहे. आमच्या बाबाच्या आजचा एक ग्रंथ आहे, मी महाराजांना सांगितलं, कैलास महाराजांना, काही थोडेसे पाडणं जीर्ण झाले सुरुवातीचे. अहो जंगलामध्ये किती घनदाट अरण्य असं आपण गड्याळ नसू द्या तरी टाइम किती झाला त्याच्यात समजतं, सगळंच समजतं. शास्त्र खोटं नाही आपलं, आहे की नाही. हा, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. जे ग्रंथात आहे ते केलं तरी काही चिंता नाही बरं का, तरी असो. आणि श्रद्धा ही कधी आंधळी नसते, श्रद्धा पाहिजे. अश्रद्धावान माणसालाच ज्ञान प्राप्ती होते, श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. तर श्रद्धा पाहिजे, पण मग कोणतंही काही करायचं नाही त्या ठिकाणी. विषय काय, जालंधराचा विषय पाहत असताना आपण सहज नवनाथ ग्रंथाचा विषय आला. मानेला मिठी मारली म्हणून डोळ्यातून जल आलं म्हणून नाव काय पडले आपण त्याला म्हणतो जालंधर. आणि त्याची पत्नी ही पतिव्रता आहे, तिचं नाव आहे रुंदा. आता तुम्ही चांगलं ऐकलं ना तर मग चांगलं लक्ष देईन तुमच्या महिला मंडळीच्या जे असतात, कारण बरेचसे ते तुळशी जे आहेत ना ते जालंधराचीच पत्नी समजून घेतात. सांगणारे बी व्यवस्थित सांगत नाही, ऐकणारे बी काही व्यवस्थित ऐकत नाही. हा, ते उद्याच्या कथेमध्ये सांगेल मी तुम्हाला, उद्या येईल तो प्रसंग, पण सूचना देऊन राहिलो. म्हणून उद्या तुम्ही एक काम करा, उद्या आपली कथा 7:30 चालू होते ना, 8 तर मग महिला मंडळीला विनंती आहे, उद्या तुम्ही बरोबर 9:30 वाजेपर्यंत ये जा. बरोबर आहे ना. हा, उशीर आला की कथा होऊन जाईल, कारण सुरुवातच त्या कथेपासून होईल. म्हणजे ज्या महिला मंडळी उशीर येतील त्यांना ती कथा भेटणार नाही, असं आहे ना. हा, गजर चालू झाले म्हणजे आलं पाहिजे, म्हणजे सुरुवातीपासून कथा सापडतात. आता तर काही आपल्याला देवाची वगैरे काही गडबड नाही ना, आता झालं आहे की नाही. हा, उलट तुम्ही लवकर आले की कथा बी लवकर होते, लवकर जाता येते. आणि मलाही सांगा वाटते ना, तुम्ही शेलोडचे म्हणजे, अहो माझी पहिली कथा झाली होती तर तुमच्यातच झाली ना कथा, आहे की नाही. म्हणून मी या ठिकाणी कशाला कंजूसपणा करू विनाकारण, मी त्याही दिवशी सांगितलं, आहे की नाही. वाळणारा मन मोकळ्या हाताने वाळा, देणारा दुसरा आहे, स्वयंपाक दुसऱ्याचा आहे, आपण कशाला विनाकारण, आहे की नाही. पण नेमकं काय होतं बऱ्याच वेळा, पंगत दुसऱ्याच्या घरची, हा पंगत दुसऱ्याच्या घरची. आणि मग काही काय होतं, हे कोठीला कुलूप लावा बंदीच्या, लहान लहान पोरायला वाढू नका, संपून जाईल. आमच्या गावात एक म्हातारा त्या कोठीवर जाऊन बसत जाय, कोणाच्याही घरचं लग्न असलं की कोठीवरच जाऊन बसतच आहे. इकडे संपलं लोक यायचे, अरे ते उठा तुम्ही काढणी आहे, नाही नाही भरपूर द्यायलाय. अरे लग्न कोणाच्या घरचं आहे गड्या, आहे की नाही. लग्न त्याच्या घरचं, बुंदी त्याची, आपल्याला वाढायला काय हरकत आहे, तसं आहे ना, आहे की नाही. हे शिवजीच्या घरचं आहे सर्व, आपलं काय इथं, आहे की नाही. हा, शिवजीच्या भक्तांचं नियोजन आहे. हा, प्रसाद बी शिवजींचाच आहे, मग मी कशाला कंजूसपणा करू, आहे की नाही. फक्त जेवणारे कंजूसपणा नको करा तुम्ही, की झालं काम. हा, आणि पतिव्रता आहे रुंदा, आणि विष्णू भक्ती आहे जीवनामध्ये, तिच्या विष्णूची भक्ती करते.
आणि पतिव्रता स्त्री जर असेल तर तिची सत्ता देवावर चालते, आहे की नाही? पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, 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 तुका म्हणे पतिव्रता. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. आणि पतिव्रता स्त्री जर असेल तर तिची देवावर सत्ता चालते. पण नुसतं एक दुसऱ्याचं ऐकून नाही चालत बरं का, तसं वागावं लागते. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी. पण दादाने बी तसं वागलं पाहिजे. एका हाताने काही टाळी वाजत, बरोबर आहे की नाही? दोन्ही हाताने टाळी वाजते, एका हाताने वाजत नाही ना. एखादा जर संध्याकाळी लेझिम खेळत घरी येत असेल तर त्याचा अपमान होऊ शकतो, यात काही शंका नाही. झाले का त्याचे 5 दिवस राहिले किती, आहे की नाही? त्याचा अपमान होऊ शकतो ना. मग तिथं कथा काय करील? मग त्याने म्हणावं, महाराजनं काय सांगलं कथेत, तू असं का करती? अरे बाबा ती कथा वेगळी आहे, तुझी कथा वेगळी आहे की नाही? तसं वागावं लागेल ना. एक ताई पतीचा अपमान करायची नाही, पती बी तसाच चांगलाच होता. पतीचा अपमान करायची नाही, व्यवस्थित सेवा करायची. मग तिच्यामध्ये तशी शक्ती आली होती. पूर्वीचा दृष्टांत आहे. मग तिने काय केलं, एक उखळ घेतलं आणि एक लाकडाचं मुसळ ते. आता फक्त ऐकायचे, उखळ आणि मुसळ. आणि तिने साई कांडायला सुरुवात केली. एका हाताने साई टाकायची. साई कांडायच्या ना अशा आजी तुमच्या टायमाले? तुम्ही हाताने कामं करत होते सर्व गोष्टी, म्हणून तुम्हाला मनक्याचे बिमाऱ्यानी. म्हाताऱ्या मावशा पहा तुम्ही आज बी, ना टाका दुखता, ना गुडघे, ना कंबर, काहीच नाही, आहे की नाही? त्यांचं खाणं बी चांगलं होतं. घरही आता बांधलेले घर आपले चांगले लय असतील, पण शरीरासाठी चांगले नाही ते. तुमच्या टायमाचे तेच बरे होते, सारवलेले मातीचे पोतारलेले, आहे की नाही? पण मग आता ते बांधल्याशिवाय जमत नाही ना, आहे की नाही? प्रत्येकाचा विषय. एखाद्याला जर मुलाचं लग्न करणं असलं तर तो कर्ज काढून का ना, पण तिला बांधणंच पडून राहिलं, बरोबर आहे की नाही? आता काल आहे तसं पाहिजे, पाहिजे काळाची गरज आहे. बांधून अशातला भाग नाही. आम्ही बी बांधलेस ना, आहे की नाही? प्रत्येकाचा विषय. मग ते साई कांडायची तर ताई, आणि एक शेजारची पतीला शिव्या देणारी येऊन बसली तिच्याजवळ. पतीचा घडोघडी अपमान करणे, गल्लीत बी शिव्या देणे, आणि येऊन बसली. मग आता ही साई काढणारी जे मावशी होती ना, तिचा पती बरोबर 2 वाजता बाहेर गेला असेल, शेतात गेला असेल, आला. आणि आल्यानंतर त्याने पाणी मागितलं.
आता पाणी मागितल्यानंतर या ताईनं काय केलं, ते मुसळ जे आहे ना हातातलं ते खाली ठेवलं नाही, ते असं वरती फेकलं मंडपाच्या वर गेलं ना, पाहून घ्या वाटल्यास. मंडपाच्या वर गेली, पतीला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर मस्त आली, बसली, वरती हात केला, ते मुसळ हाती आलं आणि परत कांडायला सुरुवात केली. आता जी हे पतीला शिव्या द्यायची ना, अपमान करायची, ती बी बसली होती तिथं. म्हणे एक आपल्याला जमणार नाही. मग दुसऱ्या दिवशी हेच उखड नेलं, मुसळ बी हेच नेलं, साहेबीच्याच घरच्या नेल्या आई त्या, आणि ते नकली दुकान लावलं. नकली दुकान काही कामाचं राहत नाही, नकली दुकानाचा भरोसा नाही. हा, ते 1-2 वर्ष चालतं तर चालतं, नितन पण बी पडून जाते. हा, आणि तेवढ्यामध्ये पतीला म्हणाली, म्हणे शेतात जाजो, म्हणे रोज तर जातो मी, आलं की पाणी मागजो, म्हणे कधीच तुम्हाला म्हणे जास्त बोलायचं नाही, सरसर करू नको, मी सांगते तेवढं कर. बैलाच्या जातचा शेवटची भाषा एकदम. गेलं बा ते गेलं, आणि काही नाही, 1:45 वाजले तर ताईचं सुरू झालं, म्हणे मी याला अजून बी निवर आला, दुकानच नकली ना ते. आणि तेवढ्यामध्ये त्याला पाहिलं येताना, मग बसली साई कांडायला. आता साई कांडायला बसल्यानंतर ते तिचे ते पती देव आले. आता त्याची काही हिंमत लागलीच नाही पाणी मागायला. मग ताई म्हणते पाणी माग ना, म्हणे मला पाणी दे. मग तिनं त्या ताईची बरोबरी केली. तिनं जसं फेकलं होतं ना, तसं ते मुसळ वरती फेकलं, आणि कितीक वरती गेलं, पायाला गेली तर जसं आलं तर 32चे 32 गेले. हा, 32चे 32 गेले, है की नाही. हा, दुसऱ्याचं पाहून नाही जमत होत, असं वागावं लागते. हा, दुसऱ्याच्या भक्तीमुळे त्याला फल मिळालं असेल ना, मग एक करा ना, तसं वागा आपण, है की नाही. हा, आणि या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, पतिव्रता स्त्री जर असेल तर देवावर तिची सत्ता चालते, पण भक्ती त्या पद्धतीची झाली पाहिजे. बरं का. अहो, तुकोबारायांनी पतिव्रता स्त्रीचं उदाहरण द्यावं स्वतःला, की एवढा देव आम्हाला आवडतो. पतिव्रती जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते 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 जैसा व्रतार प्रमाण. नारायण तैशा परी, नारायण तैशा परी, नारायण तैशा परी, नारायण तैशा परी. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता स्त्रीचं उदाहरण दिलं तुकोबारायांनी, की आम्हाला देव किती आवडतो. पती आणि व्रता स्त्रीला जेवढा पती आवडतो ना, तेवढा देव आम्हाला आवडतो. लहान उदाहरण झालं काय हे. आणि पुढे रुंदाई जालंधराच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाकायची. युद्धाला गेला ना, पुष्पमाळा टाकायची, आणि आपण इकडे विधी करायला बसायची, साधनेला बसायची. सांगितलं होतं त्याला, की ज्या वेळेला तुमच्या गळ्यातील ही फुलमाळ सुकेल तेव्हा तुमचा मृत्यू होणार. पण त्याच्या गळ्यातली फुलमाळा कधी सुकायची नाही, किती दिवस युद्ध चाललं तर. कारण शक्ती कुणाची? वृंदाची शक्ती. माणूस किती मोठा, किती काम करू द्या, कोणतंही मोठं काम करू द्या, पण त्याच्यामध्ये पत्नीचा फार मोठा सहभाग असतो, वाटा असतो, म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात. आणि पती जर काही चांगलं काम करायला जात असेल ना, तर त्याला औक्षण करून वाटी लावावं. हा, त्याला तिलक लावावा, मग नंतर वाटी लावावं, काम झाल्याशिवाय राहत नाही. पण नेमकं आपलं काय चालतं, त्याची गाई न्यारी, हा, ते ओवाळणं जाऊ द्या, ते एवढं काही राहत नाही समजा तयारी. पण कुंकू लावायचं ते बी जाऊ द्या समजा, पण मग थोडं आहे की नाही,
बरोबर तो ते घाईमध्ये असतो, त्याच्या कामाला चालतो आणि यायचं चालतं गॅसची अंडी संपली. पहिले ते करून घ्या, आहे की नाही? हा, म्हणजे जे व्हायचं काम ते तिथंच ब्रेक लागते ना. हा, पत्नीचाही सहभाग असावा. आणि एक वेळ जालंधर हा पुत्र आहे महादेवांचा, पुत्र आहे, पण तरी सुद्धा त्याने भोलेनाथांचा विरोध करायला सुरुवात केली. पार्वती माता आई आहे, पण तरी सुद्धा दृष्टी वाईट. आणि युद्ध सुरुवात झाल्यानंतर भोलेनाथ सुद्धा त्याला मारू शकत नाही, भोलेनाथही मारू शकत नाही. मग सर्व देवतांनी विनंती केली, विष्णूला तुम्ही काहीतरी करा. आणि रुंदा ही विष्णू भक्ती आहे तिच्या जीवनामध्ये, विष्णूची भक्त आहे. भगवान विष्णूंनी काय केलं, त्या जालंधराचं रूप घेतलं आणि जालंधराचं रूप घेतल्यानंतर त्या रुंदेकडे गेले आणि रुंदेकडून सेवा करून घेतली. आणि सेवा करून घेतल्यानंतर तिचं जे पतिव्रता धर्माचं व्रत होतं ना, त्याचा व्रताचा भंग झाला आणि तिकडं जालंधर युद्धामध्ये मारल्या गेला. जालंधर तिकडे मारल्या गेल्यानंतर आकार उडाला सर्व. सेवकांनी सुद्धा त्याचं शिर आणलं, रुंदीला सांगितलं की तुमचे पती युद्धामध्ये, आणि त्याचा वध झाला. पण रुंदीला वाटलं आपल्याजवळ कोण आहे, पाहिलं तर संशय आला. त्यावेळेला रुंदाने सांगितलं तुम्ही कोण आहे, देव बोलायला तयार नाही, मी तुम्हाला शाप देणार. भगवान परमात्मा खऱ्या रूपामध्ये प्रगट झाले आणि खऱ्या रूपात प्रगट झाल्यानंतर रुंदीने देवाला शाप दिला की देवा, मी तुमची एवढी भक्ती केली, तुमच्यावर एवढा विश्वास टाकला, तुम्ही मला फसवलं. जा, तुमच्या पुढच्या अवतारामध्ये माझाही पती तुमच्या पत्नीचं हरण करेल आणि तुम्ही पाषाण व्हाल देवा. आणि भगवान परमात्मा पाषाण झाले. त्याच्यानंतर लक्ष्मी माता आली आणि लक्ष्मी माता आल्यानंतर लक्ष्मी मातेने त्या रुंदेला विनंती केली की भगवान परमात्म्याला मूळ स्वरूपामध्ये तूच आणू शकणार. शेवटी ऐकावं लागलं, कारण ननद आहे. रुंदीची कोण आहे ती? ननद आहे. सागरातून लक्ष्मी माता निघाली, ती सागरात याचाही जन्म झाला होता, हे नातं. आणि ऐकावं लागलं. भगवान परमात्मा मूळ स्वरूपामध्ये आणले. चिता रचली रुंदीने आणि चितेवरती जाऊन बसली. आपण चिंता पेटवली आणि चितेमध्ये तिच्या देहाची राख झाली. आणि तिच्या देहाची राख झाल्यानंतर या 3 देवांच्या पत्न्या त्या ठिकाणी लक्ष्मी, आवाज दबला गड्या, आणि इकडं समजतं बरोबर. वाडीतून तूप किती पडलंय खाणारा समजतं ना, कसं आहे. थंडी वाजून आली का? आणि 3 देव्या तिथं आल्या. 3 वनस्पत्या निर्माण झाल्या होत्या त्या राखीपासून. तिच्या 3 वनस्पत्या, धात्री, मालती आणि तुलसी, या 3 वनस्पत्या निर्माण झाल्या. 2 वनस्पत्या धात्री मालती तिथंच ठेवल्या आणि भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेने ते तुलसी नावाचं जे वृक्ष आहे ते वरती नेलं वैकुंठामध्ये. म्हणजे तुलसी इथं नाही आली, या वैकुंठातून आली, संत म्हणतात. हा वैकुंठावून आली, वैकुंठावून आली, वैकुंठावून आली, हो वैकुंठावून आली.
तुलसी माऊली हा वैकुंठाहून आले आले वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली हा वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली मुझे अपने ही रंग में रंग दे हाँ रंग दे गोपाल मुरलिया वाले अपने याला विको जाना याला रंग दे याला विको जाना विको रंग दे गोपाल मुरलिया मुझे अपने ही रंग में रंग दे हाँ रंग दे गोपाल मुरलिया वाले अपने रंग में रंग दे गोपाल मुरलिया वाले गोपाल मुरलिया वाले नंदलाल मुरलिया वाले मुरलिया वाले नंदलाल मुरलिया वाले मुझे अपने ही रंग में रंग दे हाँ रंग दे गोपाल मुरलिया वाले अपने रंग में रंग दे गोपाल मुरलिया वाले मुझे अपने रंग में रंग दे गोपाल मुरलिया वाले
वैकुंठावनी आली आणि धन्य तुलसी माऊली. भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे वैकुंठ आहे. आणि हे तुलसी जे आहेत ना, या तुलसी मातेचा सुद्धा अधिकार आहे का? ते कुठून आली? आता ती वैकुंठातून कशी आली? आणि आपण भगवान परमात्म्याशी तिचा विवाह लावतो की नाही? तुळशीचे लग्न झाल्याशिवाय हे लग्न चालू होत नाही आजी, आहे की नाही? वृंदा वेगळी, तुलसी हा भ्रम पहिले डोक्यातून काढा, आहे की नाही? नंतर तुलसी झाली ती. आणि त्यामध्ये कायमस्वरूपी देवाच्या जवळ, म्हणजे देवाला सांगितलं की तू कायम माझ्या जवळ राहावं लागेल, असं वचन दिलं होतं ना देवाने, सुद्धा राहील म्हणून. ते काय हे सुद्धा पाहायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये शंखचूड हा तुलसीचा पती जो होता ना, तो कोण होता? तो दैत्य का झाला? आधी तो द्वारपाल होता देवाचा, गोलोक धामामध्ये. संपूर्ण चरित्र सांगेल तुम्हाला. आणि भागवत कथेमध्ये जे गंडकी नावाची नदी आहे, ज्या नदीमध्ये स्नान करायला गेले भरत आणि ते हरणाचं पाळत जीवनात आलं होतं त्यांच्या, ती नदी, ते नदी सुद्धा तुलसी पासून निर्माण झालेली आहे. उद्याच्या कथेमध्ये चरित्र येईल, ते पूर्ण चरित्र. आणि नंदीचं आयुष्य कमी होतं, नंदीचं. मग नंदीचं आयुष्य कमी असताना चिरंजीव कसा झाला, महादेवासारखा बलवान कसा झाला, हे चिंतन आपल्याला पाहायचं आहे उद्या. आणि त्यामध्ये भोलेनाथांनी त्याचा विवाह सुद्धा करून दिला. त्या नंदीच्या पत्नीचं नाव काय, नंदीच्या आई वडिलांचं नाव काय, कोणत्या ऋषींनी शाप दिला होता, उशाप कुणी दिला, हे सर्व पाहायला मिळणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी. समुद्र मंथन प्रसंग भागवत कथेमध्येही ऐकलेला आहे आपण. पण या ठिकाणी समुद्र मंथनामध्ये काय बदल केला शिवपुराणामध्ये? समुद्र मंथनाच्या वेळेला महादेवांनी हलाल नावाचं विष पिलं, हेही आपण ऐकलेलं आहे. पण कोणता अवतार घेतला होता? ऋषभ अवतार. काय घेतला महादेवांनी, हे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे उद्याच्या दिवशी, बरं का? तरी आता आपण जालंधराची झाकी पाहिली की नाहीत? पण मग ते जालंधर रुंदा वगैरे कसे दिसत असतील हे पाहायचंय आपल्याला. जालंधर रुंदा आणि तिथं भगवान परमात्मा, तशी सुंदर झाकी आपल्या विकास वानकडे सजवलेली आहे. तरी त्या झाकी पाहिजे आपल्याला. देव की जय. सुंदर रुंदाचं पात्रही सजवलेलं आहे. आणि नंतर त्या ठिकाणी विष्णू येतील. वृंदा तपश्चर्या करायला. दोघांचं त्या ठिकाणी युद्ध आहे. हर हर महा.
भगवान परमात्म्याला शाप दिला की देवा तू माझा विश्वासघात केला ना, आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्याचा स्वीकार केला आणि सांगितलं, रुंदे मी सतत तुझ्या जोड राहील, जो माझी सेवा करेल त्याची तुलाही सेवा मिळेल. आणि असा शापही स्वीकार केला भगवान परमात्म्याने. आणि सुंदर अशी झाकी या ठिकाणी सजवल्या गेली.